26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, त्याशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही. भाजपचे नेते माधव भंडारी यांचा खळबळजनक दावा. तर मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचा वडेट्टीवारांचा पलटवार. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, राज ठाकरेंची मनसैनिकांना सूचना. परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिल रोजी राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं हे दोन्ही नेत्यांचं ठरलंय. पुढे जाताना आता भूतकाळाचा विचार करायचा नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती. संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना खोचक टोला. पुण्यातील ईश्वरी बेसे मृत्यू प्रकरणी सरकार प्रत्येक अहवालानुसार कारवाई करणार, सूत्रांची माहिती. तर डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची टांगती तलवार. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, पनवेल सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. बडतर्फ अधिकारी रणजित कास्तेला आज कोर्टात हजर करणार. अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी सुनावणी. जामीन मिळणार का याकडे मात्र लक्ष. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे महासंकट, गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. तर 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांना टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा. राज्यातलं तापमान 40शी पार. विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.